ओके. सगळ्यात महत्वाचं आहे की आपके सपने करे साकार डिएक्शन का कारोबार. माझ्या माहितीप्रमाणे आता मी पुण्यात आलो 1992 साली आणि 92 सालापासून आता साल चालू आहे 2025. भरपूर लोक भेटतात मार्केटमध्ये, पण अजूनही लोकांना म्हणावं तसं त्यांचं लाईफ सेटल झालेलं दिसत नाही. अशी 96-95% लोक म्हटलं तरी चालतील. अजून कोणाचं घरच घ्यायचं झालं नाही, कोणाला गाडीच बघायला मिळालेली नाही, कोणाच्या मुलांची लग्नाचे प्रॉब्लेम आहेत, कोणाच्या मुलांची शिक्षण व्यवस्थित झालीत, कोणाची झालीच नाही. वय झालं तरी म्हातारे लोक सुरक्षित आहेत, सेफ्टी आहेत. एवढं आयुष्य आपण जगलो पण असं हॅपी वाटत नाहीत, चिंताग्रस्त वाटतात. फॉरेनची ट्रिप तर कधी बघायलाच मिळाली नाही. म्हणजे मला वाटतं की लोकांना द्यायला अख्खं ब्रह्मांड बसलंय, पण लोक आयुष्य काढतायत, फिरतायत, पण त्यांना गोष्टी मिळत का नाहीत? काय चुकतंय नेमकं वागताना? आणि समोरचं असून तुम्हाला जे मिळाले त्यात तुम्ही सिरियस का नाहीये? तर आपल्या सगळ्यांची चिंता मिटवण्यासाठी कुठलं सरकार नाही आलेलं, तुमचे आई वडील नाही आलेले, तुमचे नातेवाईक नाही आलेले, किंवा त्याच्यानंतर तुमचे कंपनीतला मालक मंडळ पण येणार नाही. आपल्या सगळ्यांच्या मदतीला एक कंपनी आली, तिचं नाव आहे डीएक्सएन. त्यामुळे डॉक्टर लिम आपल्या कंपनीच्या मालकांचे आपण आभार मानूया. कारण ही व्यक्ती अहोरात्रपणे डीएक्सएन वाढवण्याकरता आणि लोकांना मदत करण्याकरता रात्रंदिवस काम करतीये, अख्ख्या जगामध्ये काम करतीये. आणि जर डीएक्सएन वरती मनापासून विश्वास ठेवला आणि मनापासून कामाला सुरुवात केली, तर आपल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य, स्वप्नातली घर, फॉरेन इम्पोर्टेड कार, मुलांची शिक्षण, बक्कळ पैसा, मुलांची लग्न, फॉरेन ट्रिप आणि म्हातारपणाची सगळं काय मिळणार आहे. पण लोक सैराट का झाली आहेत, लोक शांत का नाहीयेत, लोक अस्वस्थ का आहेत? हे तुमचा सोशल मीडिया, इन्स्टा आणि काही होणार नाहीये. लिटरली वेळ वाया चाललाय. आणि असं जर तुम्ही करत राहिलात तर मात्र पुढची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. तर माझी एकच विनंती सगळ्यांना की जागे व्हा, रिएक्शनचं आत्मचिंतन करा, प्रोडक्ट वापरा, कंपनी समजून घ्या. आणि लोक काय म्हणतील, लोक करत नाहीत त्याचा विचार न करता मला काय परवडतंय, मी काय करू शकतो, मी काय खाऊ शकते, काय पिऊ शकते, जे डीएक्सनचा असं असायला पाहिजे. असं जर करणार असाल तर डीएक्सन तुमच्या मदतीला आपण जिवंत असेपर्यंत 100% आहे, एवढं मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो. आणि कंपनी चांगल्यात चांगलं काम करते. त्याच्यामुळं एक व्हा, लोकांना सांगा आणि फोकस्ड राहा. टाइमपास म्हणून, जमते म्हणून, उगीच करायचं म्हणून करू नका. आपली कंपनी आहे, आपलं प्रोडक्ट आहे, आपली टीम आहे, असं वाढवायचं म्हणून कामाला सुरुवात करा. आणि शांतपणे पूर्ण माहिती आहे का, तर व्यक्ती कोण आहे? व्यक्ती डॉक्टर लिम. ज्या माणसाचं स्वतःचं प्रायव्हेट जेट आहे, असा कोण माणूस आहे तुम्हाला सांगायला रे, ज्याचं प्रायव्हेट जेट आहे, ज्याची 207 देशात कंपनी आहे, वन ड्रॅगन कंपनी आहे, स्वतःची R&D, त्याच्यानंतर स्वतःची फॅक्टरी, स्वतःचं प्रोडक्शन, स्वतःची टीम, स्वतःचं स्टाफ, स्वतःची कंपनी, स्वतःचं मॅनेजमेंट. अहोरात्र लोक राबतायत. कोणासाठी राबतायत? आपल्यासाठी. त्यांना काय घेणं देणं पडलंय का? पण ती व्यक्ती करतीये. आणि मग एवढी व्यक्ती आपल्यासाठी करत असून आपण त्यांच्यात खोट काढत बसतो, त्यांच्या कंपनीत नावं काढत बसतो. एवढी आपली पात्रता आहे का? म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल कधी, तर समजा एखादा मुलगा डान्समध्ये चांगला आहे, एखाद्या गाण्यात चांगला आहे, एखाद्या खेळात चांगला आहे, तर त्याला मार्क कोण देतं? जो त्यामध्ये उत्कृष्ट आहे. ओके, तो मार्क द्यायला असतो कोच म्हणून. ओके, क्रिकेटचा कोच कोण असतो? जो अगोदर क्रिकेट खेळला येतो. आणि तुम्हाला मार्केटिंग बद्दल लोक सांगतात आंडू पांडू धोंडू, ज्याला काय काडीची अक्कल नाही. ती लोक सांगणार डीएक्शन असं आहे, डीएक्शन तसं आहे. डीएक्शन तुम्हाला काय कळलं? डीएक्शनचा डी तरी कळलाय का? मग सगळ्यात महत्वाचं एक विनंती आहे सगळ्यांना की डिरेक्शन समजावून घ्या. आपल्या पाठीला कंपनीचे मालक डॉक्टर लीम आहेत, पर्सन बिहाइंड द कंपनी. पहिला पी एवढा मजबूत आहे की ही व्यक्ती IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर आहे. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की जगातली पहिली मल्टीलेवल मार्केटिंग कंपनी, ज्याचा मालक कोण आहे? ज्याचा मालक आहे IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर. त्यामुळं सगळ्यात महत्वाची की प्रत्येकाने 9 वाजताची झूम मीटिंग ऐकायला पाहिजे आणि आपण ती ऐका. आणि डॉक्टर लिम आपल्या मदतीला आले. याच्यानंतर सगळ्यात महत्वाची, कंपनीची स्थापना कधी झाली आहे? 11 डिसेंबर 2093 साली झाली आहे, मलेशियामध्ये. कुणी केली बाबा रे? डॉक्टर लिम. क्वालिफिकेशन काय लिहिले? IIT खरगपूर बीटेक सिव्हिल इंजिनियर. कंपनी सुरुवात झाली. ही कंपनीची हेडक्वार्टर आहे मलेशियातली.
मलेशियातली हेडक्वार्टर तुम्ही गुगलची बघितले ना, गुगल कसं सुरू झालं होतं, फेसबुक कसं सुरू झालं होतं, इन्स्टा कसा सुरू झाला होता, ह्याच्या कितीतरी पट चांगल्या अवस्था डीएक्सन सुरू झालं होतं. ते पण सुरू केलं होतं डॉक्टर लिम सरांनी. हेडक्वार्टर मलेशियातली, जगातली सगळ्यात मोठी कंपनी, संसार की सबसे बडी गार्डरमा की कंपनी. ज्ञान म्हणजे मशरूम, डर्मा म्हणजे स्किन. ही एक आहे भव्य दिव्य चमत्कारिक जडीबुटी, जी जडीबुटी आपल्या बॉडीमध्ये गेल्यानंतर बॉडीतले अनेक असाध्य आजार बरे करते. आणि जर तुम्ही आता आजारी नसाल तर प्रिव्हेन्शन मध्ये एवढं चांगलं काम करते की तुमची इम्युनिटी एवढी मजबूत करते की तुमच्या आजूबाजूला आजार, रोग, व्हायरल डिसीज, बॅक्टेरियल इन्फेक्शन फिरकत सुद्धा नाही. त्यासाठी डीएक्सनचा गॅड्रमा मी कंझ्युम करायला पाहिजे. अजून काय, इंटरनॅशनल ब्रँड, इंटरनॅशनल कंपनी, इंटरनॅशनल लिगसी, एवढं प्रचंड बॅकग्राऊंड असताना सुद्धा आपल्याला डिस्काउंट कुठे मिळालाय, कुठं स्वस्त मिळते, कुठं फुकट मिळते. अरे चीप मेंटॅलिटी, स्वस्तात करिअर घालवणारी माणसं. जरा ब्रँडेड कधी होणार आपण? आपण का ब्रँड वापरायचं नाही, आपण का ब्रँडेड व्हायचं नाही? अरे ब्रँडेड खाल तर ब्रँडेड व्हाल. तुम्हाला माहितीये का, परवा एका मीटिंग मध्ये एकाने सांगितलं की मुगले आझम, एक पिक्चर होता मुगले आझम, त्याच्यामध्ये अकबरचा रोल ज्यांनी केला होता ना, पृथ्वीराज कपूर यांच्या, त्यावेळेस पिक्चर बरीच वर्ष चालला तो शूटिंग त्याचं, पण त्यांच्या पायात घालण्यासाठी जो जोडा होता ना, तो होता 4,500 इंडियन रुपीजचा. आणि त्यावेळेस 70 रुपये तोळा सोनं होतं राजांनो. 70 रुपये तोळा सोनं आणि 4,500 पायातला बूट. काय केला होता तो बूट? पिक्चर मध्ये कधी दिसला पण नाही. मग पृथ्वीराज कपूरने विचारलं पिक्चरच्या डायरेक्टर के आसिफला की एवढा महाग बूट का घेतला? अरे ह्याच्याकरता घेतला की तो अकबर राजा वाटला पाहिजे, तो अंडू पांडू नाही वाटला पाहिजे, फील आला पाहिजे तुम्हाला. ब्रँडेड कंपनीचं काम करताना ब्रँडेड फिलिंग पाहिजे, गट पाहिजे. शिवाजी महाराजांचे मावळे आपण, आपण कुठल्या राज्यात राहतो, हिंदुस्थानचं नाव आपण ठेवतो, आपल्या बायका पोरांना कुठल्या लेवलला पोहोचवायचं, त्याच्यासाठी तुम्हाला ब्रँड प्रोडक्ट तरी खायला शिका, मीटिंग तरी ऐकायला शिका, पाहायला तरी शिका, बघायला तरी शिका, लोकांना मेसेज पाठवायला तरी शिका. हे सगळं केलं ब्रँडेड कंपनी, ब्रँडेड प्रोडक्ट. जगात रँक 15वा, 2018ची गोष्ट ही. आता तर आपण वर्ल्ड क्लास लेवलमध्ये आलोय. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमच्या हातामध्ये अँड्रॉइडचा मोबाईल आलाय. अरे आपल्या लहानपणी गावात टीव्ही नव्हता, आपल्या घरामध्ये होता का रे? नव्हता. टीव्हीला माहितीये, मोबाईल तरी होता का रे? त्याला वायरचा टेलिफोन नव्हता. तुम्ही 15-20 हजारचे मोबाईल घेऊन फिरताय. धन्यवाद माना आत्ताच्या पिढीचे, आणि जी मला लाभलंय त्या परमेश्वराचे. मग आपल्याला मोबाईलच्या द्वारे, झूम मिटिंगच्या द्वारे किती लोकांना संध्याकाळच्या 9च्या मिटिंगचा मेसेज जाऊ शकतो. लो ऐकत नाहीत ते विचार सोडून द्या, जे ऐकतात त्यांना सांगा, मेसेज पोहोचवा. आणि आतापर्यंत जगामध्ये टोटल 16.4 मिलियन डिस्ट्रीब्युटर्स वर्ल्ड वाईड. 16.4 मिलियनचा आकडा 2018 मधला आहे. आता तो 18 मिलियन झालाय, म्हणजे 1.8 करोड लोक जर जॉईन होत आहेत डीएक्सएन मध्ये, तर कंपनी 100% वर्ल्ड क्लास कंपनी आहे. अशा एका कंपनीमध्ये आपलं भव्यदिव्य स्वागत आहे. डीएक्सएन तुम्हाला लाभलंय, मिळालंय. तिचं नाव डीएक्सएन, फुल फॉर्म डॅक्सन, चिन्ह उगवता सूर्य, झाड, पाणी, नॅचरल स्वच्छ, नॅचरल प्रोडक्ट, नॅचरल कंपनी. सगळ्यात महत्वाचं, आणि कोणी आणले भारतामध्ये? प्रोफेसर वसुपाल सर. ओके, कोण आहे ते? अर्थशास्त्राचे गोल्ड मेडलिस्ट प्रोफेसर, त्यांनी भारतामध्ये आणलं. त्यांच्या मॅडम डॉक्टर रत्ना वसुपाल, ह्या एमबीबीएस डॉक्टर आहेत. हे स्वतः त्याच्यामध्ये काम करतायत. डॉक्टर आर एस रंजन, एमबीबीएस एमडीडीएम कार्डिओलॉजी. डॉक्टर लोक काम करतायत आणि तुम्ही सांगता आमचं कोण ऐकत नाही. ही पीपीटी दाखवा ना लोकांना. हे डॉक्टर काम करतात, त्यांच्यापेक्षा तुमचं शिक्षण लय आहे का? हुशार आहे का तुम्ही जास्त? हे काम करतात, हे सांगतील ते आम्ही ऐकतो. विषय क्लोज. त्याच्यानंतर आपल्या प्रोडक्टचा रिसर्च झालाय अन्नामला युनिव्हर्सिटी चेन्नईमध्ये. ओके, प्रोडक्ट आपलं ब्रँडेड आहे. पाकिस्तानचे जुने पंतप्रधान, ओके, युसुफ राजा गिलानी, डीएक्सएन ला 2010 साली पुरस्कार दिलाय, ब्रँड ऑफ द इयरचा अवॉर्ड दिले पाकिस्तान सरकारने. का दिलं होतं? त्यांच्या देशामध्ये अशी काही मुलं होती, रातंजळीपणाचा आजार त्यांना होता, आणि अशा हजारो मुलांना डॉक्टर लिम सरांनी वर्षभर स्त्रीला फुकट खायला दिल्या, आणि ते 1000 पैकी 996 प्रमाणात दिसायला लागलं. म्हणून पाकिस्तानच्या पंतप्रधान युसुफ राजा गिलानींनी ब्रँड ऑफ द इयरचं डीएक्सएनला अवॉर्ड दिलंय. सगळ्यात महत्वाचं,
त्याच्यानंतर युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, साऊथ आफ्रिकेमध्ये एक फुटबॉल प्लेअर आहे, त्याला HIV झाला होता आणि त्याचं लाईफ एकदम आता जाईल की मरेल या भावनेमध्ये तो होता आणि त्याला आर्जिजल खायला मिळालं. त्याचा बेनिफिट असा झाला की आज तागा जिवंत येते. रिड्युसिंग HIV एड्स थ्रेट, म्हणजे HIV एड्सची थ्रेट म्हणजे भीती घालवतं. ओके, कशामुळं? आर्जिजल खाण्यामुळं. एवढं चांगलं ब्रँडेड प्रोडक्ट आपल्यापर्यंत आलंय. बराक ओबामाची फॅमिली म्हणजे त्यांचा मामा सारा ओबामा, त्यांच्या नातलगापैकी आपल्या स्पिरुलिनाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. कुठल्या लेवलची लोक आहेत? इथे काय टीव्हीतला अक्षय कुमार बच्चन ऐश्वर्या आणली का काय? हा प्रेसिडेंट आहे अमेरिकेचा, तो ब्रँड अँबॅसेडर आहे स्पिरुलिनाचा. सगळ्यात महत्वाचं लेवल बघा ना काय ते. त्याच्यानंतर एवढं सगळं जर चाललंय आणि संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्स इंटर गव्हर्नमेंटल इन्स्टिट्यूशन फॉर द यूज ऑफ मायक्रो अल्गी स्पिरुलिना, म्हणजे जी कुपोषित बालकं असतात ना, कुपोषित बालकांना पोषित करण्यासाठी सुदृढ बालक योजनेसाठी इन्साम मध्ये डॉक्टर लिम ह्या येणाऱ्या दशकामध्ये आहेत ब्रँड अँबॅसिडर. ओके, मग त्याच्यासाठी आपण ODOC हा प्रोग्राम राबवतो की नाही. $1 वन चाइल्ड कन्सेप्ट आता जो घेतो आपण तो स्पिरुला खायला देतो. दुबईचा राजकुमार आपले प्रोडक्ट वापरतो. वर्ल्ड क्लास फॅमिली, रिच फॅमिली हे आपले प्रोडक्ट वापरतात. डॉक्टर पण कोशी कॉस्मेटिक सर्जन चेन्नई, MBBS MS DNB FRCS लंडन, ही लोक DXNचे प्रोडक्ट वापरतात. मग तुम्हाला काय प्रश्न पडलाय, खाऊ का नको खाऊ, बरं होतंय का नाही होतंय, झालं तर करतो. अरे DXN तुम्हाला ऐकायला मिळतंय, खायला मिळाले नशीब समजा. लोक तडफडतायत दवाखान्याची बिलं भरून भरून. हे आपण खा प्या हेल्दी व्हा आणि तुम्ही एकटे काम करा. जे DXN आता मीटिंग ऐकताय ना, तुम्ही एकट्याने जरी मनावर घेतलं ना तरी तुम्ही क्राऊन अँबॅसेडर होऊ शकता. जे देवकर सरांनी मीटिंग चालू केलं ते ना, तेव्हा गाव घेते की नाही घेणं देणं नव्हतं. मला चालायचे त्या रोडनी, कंपनी माझ्यासोबत आहे. ओके, प्रोडक्ट माझ्यासोबत आहे, प्रोडक्टवरती मला 100% विश्वास आहे. लोक येतील, लोक बदलतील, लोक चेंज करू सगळे आपण. पण तुम्ही खंबीर राहा. तुमचा मनाची खंबीरता ढासळली नाही पाहिजे. लोक काय म्हणतील, अरे लोक फक्त लोकांना फुकट भेटले की लोक येतात. लोकांना अगोदर चमत्कार दाखवावा लागतो, नंतर नमस्कार मिळतो. फुकट तुम्ही कधी कोणाला चमत्कार होत नाही. अगोदर त्याकरता मेहनत घ्यावी लागेल, कष्ट करावं लागेल. आणि या इपन कोशीने पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तकाचं नाव आहे बियॉन्ड मॉडर्न मेडिसिन. जिथं ॲलोपॅथी काम करायचं थांबतं तिथं DXN गार्डमा काम करायला सुरू करतं. ₹100 बुक आहे इंग्लिशमध्ये. आपण कितीतरी मागू शकतो. पहिले पैसे गोळा करायला शिका, पैसे टाका, अभ्यास, मग त्यानंतर नॉलेज घ्या, मग त्यातनं तुम्हाला काम मिळायला लागेल. डॉक्टर मालती रमणी कोण आहे? मालती रमणी सगळ्यात महत्वाचं ते आता क्राऊन डायमंड आपल्याकडे आहे. या पुण्यात येऊन गेलेत, आपल्या घरापर्यंत घरी सुद्धा येऊन गेले. डॉक्टर मालती इज अ प्रॅक्टिसिंग फॅमिली फिजिशियन and a gynecologist who joined DXN as one of the pioneer leaders in 1999. सगळ्यात महत्वाचं. आणि यांच्या ओपीडीच्या थ्रू अनेक लाखो मुलांना ज्यांना ज्ञानोबीज होत नव्हत्या त्यांना स्वतःची बाळ झाली आहेत DXN प्रोडक्ट वापरण्यामुळं. परत दुबईचा राजकुमार कॉर्डिसेप कॉफी खातो, दुबईचा प्रिन्स. ओके, ही जर लोक खातात त्या क्लास मधली, तर तुम्हाला मला खायला मिळते. आपण सुद्धा आपल्या घराचे प्रिन्स आहोत. पण तसं होण्यासाठी प्रोडक्ट आपण खायला पाहिजे. ही आपले पांडिचेरीची फॅक्टरी, जिथं आम्ही सगळे गेलो होतो फॅक्टरी पाहायला. या फॅक्टरीमध्ये मला धर्मशिला मॅडम दिसतील, देवकर सर दिसतील, सगळी लोक आहे. ही फॅक्टरी तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल. कंपनी तुम्हाला सगळीकडे फिरवायला तयार आहे. ओके, पण तुम्ही फिरला तयार आहात का? हा आहे आपला पांडिचेरीचा प्लॅन्ट. याचे बघा तुम्हाला दिसत आहेत डॉक्टर रत्ना वसुपाल, बाजूला तुम्हाला देवकर सर दिसत आहेत, त्याच्या बाजूला फिरोज खान आहे, 5वी नापास 2 वेळा आणि आता 15 लाख 20 लाख महिना बोनस कमवतात, शिक्षण नसलेले लोक सुद्धा. तर मग हे प्लॅन तुम्ही बघू शकता. हा तुमच्या चित्रात मागे दिसतोय नोनीचं कल्टिवेशन, आपले फॅक्टरी मधलं नोनी कल्टिवेशन पांडिचेरी मधलं. त्याच्यानंतर डॉक्टर RS रंजन, म्हणजे आपण फक्त फोटोत नाही दाखवली, हे लोकांना आपण स्वतः जाऊन भेटलोय. ओके, हे डॉक्टर रंजन दरवर्षी TSIP ला आपल्या सोबत असतात. ज्यात MD-DM कार्डिओलॉजिस्ट हे डॉक्टर RS रंजन. हे नोनीचं झाड आहे ज्याच्यापासून मोरिन्झी बनतंय, नोनी बनतं, मोरिंडा सिट्राफोली आपण खातोय, नोनीच्या गोळ्या आपण खातोय. ते झाड हे आपल्या DXNच्या शेतीमध्ये
तयार होतं. ओके. त्याच्यानंतर तेलंगणामध्ये 100 एकर जागा घेतली आहे फॅक्टरीला. ही फॅक्टरी व्हिजिट आपण सगळेजण देऊ शकतो. पैसे गोळा करायला सुरुवात करा म्हणजे ट्रेनचं बुकिंग करता येईल. सगळ्यात महत्वाचं 100 एकर मध्ये प्लांट आहे. इथं सगळे प्लांट सुरू झालेत. ओके. हैदराबाद जवळ सिद्दीपेट तेलंगणा. ओके. तिथं 2018 साली अगदी पुण्यातली टीम पण जाऊन आली ओपनिंगच्या वेळेमध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं मी एवढा जोर का देतो याला, तर हा आहे जडीबुटीचा राजा, मिरॅक्युलस किंग ऑफ हर्ब्स. त्याला म्हणतात किंग ऑफ अडॉप्टोजन. अडॉप्टोजनचा अर्थ काय असतो रे बाबांनो? अडॉप्टोजनचा अर्थ म्हणजे असं एखादं औषध जे बिनविषारी असायला पाहिजे, ज्याचा कुठला साईड इफेक्ट होता कामा नये, जे कुठल्या एका पर्टिक्युलर आजारावरती, एखाद्या लेडीज वरतीच असं काम न करता जगातल्या संपूर्ण मानव जातीला शरीराने त्यांनी नॉर्मल करून टाकावं, असा उल्लेख केलेला असतो. म्हणून त्याला म्हणतात किंग ऑफ अडॉप्टोजन. ओके. हे फक्त ॲलोपॅथीमध्ये सुद्धा कुठलंच मेडिसिन असं नाहीये, फक्त एकच आहे, गॅनोडर्मान कमांड डीएक्सन. आणि एवढंच नाही तर तुमच्या कुराणामध्ये, मुस्लिम धर्मग्रंथामध्ये त्याचा उल्लेख काय लिहिला बघा, मशरूम्स बिंग क्युअर फॉर द आईज बाय इमाम बुखारी रही महुल्ला. ओके. इन ही शाहिद हदीत. त्याचा कलमा दिलाय, कलमा 448746395708. जे मुस्लिम बांधव असतील ते सांगतील तुम्हाला हे शाहिद हदीत काय असतं, इमाम बुखारी काय असतात आणि त्यांची लेवल काय असते. त्याच्यामुळं इथपर्यंत त्याचा उल्लेख आहे. जसा रामायणामध्ये संजीवनी जडीबुटी आहे तसा यांच्या कोरोनात पण उल्लेख आहे. कुठल्या सप्लिमेंट आहेत? आरजीजीएल, ब्लड सर्क्युलेशन. ब्लड सर्क्युलेशन सध्या सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपल्या बॉडी मधला. तुम्ही जे खाता पिता जेवता पचवता ते रक्ताच्या मार्फत तुमच्या अख्ख्या बॉडीमध्ये रोडनी पोचवायचं काम करतं आरजीजीएल, रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून. त्याच्यासाठी तुमच्या रक्तवाहिन्या जर ब्लॉक असतील, कमजोर असतील, रक्त घट्ट असेल, रक्त पातळ असेल, रक्तात प्रॉपर हिमोग्लोबिन नसेल, ओके, तर किंवा कॅल्शियम डिफिशियन्सी, प्रोटीन डिफिशियन्सी, व्हिटॅमिन ए कमी, B12 कमी, हे सगळं कुठनं जाणार आहे? आरजीजीएल. ब्लड सर्क्युलेशन करता तुम्हाला खायचंय. आजार असेल तर डॉक्टरांच्या गोळ्यासोबत, आजार नसेल तर डिरेक्टली खाऊ शकता 2 पेर 4 पेर 6 पेर पर डे. या हेल्थ फूड सप्लिमेंट. जोडीला स्पिरुलिना, म्हणजे रक्तवाहिन्यामधनं काय जातं? रक्त जातं. रक्त शुद्ध ठेवणं, रक्त प्युअर ठेवणं, रक्तात सगळे जीवनसत्व असायला पाहिजेत, प्रोटीन्स मजबूत असायला पाहिजेत, हे सगळं कोण मेंटेन करतं? स्पिरुलिना. त्याच्यामुळे स्पिरुलिना हे घ्यायचे हिमोग्लोबिन वाढीसाठी आणि मल्टीव्हिटॅमिन्स मल्टी मिनरल साठी. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे मोरंजी. मोरंजी कोणाला? मोरंजी, नोनी, रोजेल. एक लक्षात ठेवा, एक असतं पोषण, पोषण होतं रक्तातनं. दुसरं असतं पोषक. पोषक म्हणजे सगळ्यात महत्वाचं एन्झाईम्स, पाचक रस. पोट दुखतंय, पोट साफ होत नाही, खाल्लेला अंगी लागत नाही, पचत नाही, जेवण जात नाही, हार्मोनल इम्बॅलन्स, याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये आहे एन्झाईमची कमी, पाचक रसची कमी. हे पाचक रस, पाचक द्रव्य जातात तुम्हाला मोरंजी मधनं, रोझेल मधनं, नोनी मधनं. याच्या जोडीला आपल्याकडं साध्या साध्या सप्लिमेंट आहेत. ब्लॅक क्युमिन. हे ब्लॅक क्युमिन कशा करता असतं? ज्यांना ॲलर्जी आहे, सर्दीची ॲलर्जी, थंडीची ॲलर्जी, उन्हाची ॲलर्जी, पावसाळ्यातली ॲलर्जी, किंवा काहीची व्हायरल इन्फेक्शनची ॲलर्जी असं असेल तर ब्लॅक क्युमिन ॲलर्जीसाठी खूप चांगलं आहे. महिलांना डिलिव्हरी झाल्यानंतर तुमचं युट्रस क्लीन राहण्यासाठी ब्लॅक क्युमिन चांगलं आहे. तुमचं रक्त शुद्ध करण्यासाठी चांगलं आहे, लिव्हरसाठी चांगलं आहे, केसासाठी चांगलं आहे, हार्मोन बॅलन्ससाठी चांगलं आहे. अश्वगंधा. अश्वगंधा पावडर फॉर्म मध्ये, टॅबलेट मध्ये. अश्वगंधा कशाला दिलं जातं? एनर्जी, स्टॅमिना, रक्तातली साखर, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर, मसलमध्ये क्रॅम्प येतो, ओढाताण होते, अंग दुखत राहतं. अश्व म्हणजे घोडा, गंध म्हणजे वास. त्रिफळा. त्रिफळा कोणाला? वाता पित्ता कफ हा दोष असेल, पोट साफ होत नाही, वजन वाढत चाललंय, त्याला आपण त्रिफळा देऊ शकतो. ब्युटी किट मध्ये आपल्याकडं आलोवी क्लिन्सिंग जेल आहे, हँड अँड बॉडी लोशन कोरफडीचं आहे, चबी बेबी ऑइल आहे. हे प्रोडक्ट तुम्ही वापरा. त्याच्यानंतर हाऊसहोल्ड प्रोडक्ट मध्ये आपल्याकडे काय आहे? मॉस्किटो रिपेलेंट, मच्छर, अगरबत्ती आणि फरशी पुसण्याकरता, ओके,
तेव्हा हे कपडे धुवायला सुद्धा चालू शकतं. मल्टी क्लिनर गाडी धुण्याकरता आपल्याकडे अशी प्रोडक्टची रेंज आली. आणि पर्सनल केअर मध्ये थोडस जास्त लक्ष घ्या, कारण लोक पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहेत पर्सनल केअर मध्ये. ब्युटी सोप आपला खूप चांगला आहे, सगळ्यात टाकलाय गॅनोडर्मा, वापरा. टूथपेस्ट मल्टीपर्पज आहे. साबण आणि टूथपेस्ट घराघरात गेली पाहिजे दादांनो, घराघरात परवडतंय ते. त्याच्यामुळं टाल्कम पावडर खूप चांगली मेड इन मलेशिया, शॅम्पू चांगला आहे, मसाज ऑइल, अनिली तेलम ऑइल, केसांचे आजार काही असतील तर, केस गळणे, केसात कोंडा होणे, केसाखाली पांढरे होणे, फंगल इन्फेक्शन, डॅन्ड्रफ झालाय, केस वाढत नाहीत, निली तेल रोज रात्री झोपताना लावून झोपायचं. टूथपेस्ट आपली मल्टीपर्पज आहे. प्रोडक्टचे अनुभव मीटिंग झाल्यावरती स्वतःहून सांगत जा, बोलायला शिका, घाबरू नका कोणाच्या बापाला. महाराष्ट्रामध्ये आहोत आपण, आपल्या घरातनं बोलायचं मोबाईलवरती, तिथं बोलताना काय घाबरायचं रे. 2 मिनिटं कनाकन बोलता आलं पाहिजे. जे स्पीकर होतात त्यांचंच आयुष्य असतं, बाकी सगळे कामगार लडो और गार होके मर जाओ, कुछ नाही मिलेगा जिंदगी में. त्यामुळे पुढे यायचं, मीटिंग पण घ्यायचं, शेअरिंग करायचं, असं तुम्हाला बोलता आलं पाहिजे. आणि कॉफी आहे बेवरेज, चहा कॉफी घराघरात बदला. आपल्या कॉफीला दूध साखरेची काही गरज नाही, चहाला पण दूध साखरेची गरज नाही. स्वस्तात बरे व्हाल आणि त्याचा बिझनेस करायला सुरुवात करा. हे प्रोडक्ट आपल्याकडे जाऊ दे, भरपूर रेंज आपल्याकडे आली आहे. आणि त्याच्यासोबत आता नवीन प्रोडक्ट आलेत, कॉर्डिसेप्स कॅप्सूल. कॉर्डिसेप्स कॅप्सूल ही कॉर्डिसेप कॉफी मधलाच भाग आहे. कॉफीमध्ये 18% असतं कॉर्डिसेप, आणि कॉर्डिसेप कॅप्सूल मध्ये असतं 100%. बियॉन्ड व्हायटॅलिटी, वाव, झिंगाट, पॉवरफुल एनर्जी, हे सगळंच्या सगळं तुमच्या बॉडीमध्ये येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, ही कॉर्डिसेप वापरायची. म्हणजे एनर्जी वाटायला लागेल, ताकद वाटायला लागेल, पॉवर वाटायला लागेल, मजा वाटली पाहिजे जिंदगीमध्ये. रडके किरकिरे फुसके नाही बोलायचं आपल्याला, पॉवरफुल व्हायला पाहिजे. एनहान्स नॅचरल व्हिगर अँड परफॉर्मन्स. लग्न झालंय, कमजोरी आहे, थकवा आहे, विकनेस आहे, हे दुखते फर्टिलिटी, इम्पॉर्टन्स, सगळ्यासाठी कॉर्डिसेप चांगलं चांगलं काम करतं. त्याच्यानंतर खेळतोय, फुटबॉल खेळतोय, बॅडमिंटन किंवा फुटबॉल, ह्या सगळ्यांसाठी कॉर्डिसेप कॅप्सूल द्या. सपोर्ट युअर ऍक्टिव्ह लाईफस्टाईल. आणि कॉर्डिसेप कॅप्सूल खाण्यामुळे तुमचं लंग्स, तुमचं फुफ्फुस काम करत नाही, फुफ्फुस कमजोर झालंय, त्याच्यानंतर तुम्हाला सायनस आहे, ॲलर्जी आहे, ब्रॉन्कायटिस आहे, दमा आहे, ऑक्सिजन कमतरता मिळतं, त्याच्यानंतर इन्फेक्शन सांगतायत काहीतरी, कोरोना झाला होता, कोरोना होऊन गेला होता, फुफ्फुस कमजोर झालंय, हृदय कमजोर झालंय, किडनी नीट काम करत नाही, ह्या सगळ्यासाठी कॉर्डिसेपच्या सप्लिमेंट 2-2-2, 4-4-4 मजबूत खा, मजबूत व्हा. त्याचा साईड इफेक्ट कसलाही नाही. हे नॅचरल प्रोडक्ट आहे, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर आपल्याकडं पुढचं हे कशासाठी काम करतं, कॉर्डिसेप रिड्यूस कॅन्सर रिस्क. त्याच्यानंतर एक्सरसाइज करत असाल, जिमला जात असाल तर तुमचा स्टॅमिना वाढवेल. डायबिटीज कंट्रोल करतं, तुमचं वय कमी दिसायला लागेल, सेक्स ड्राईव्ह में बढ़ाने में सहाय्यक. अशी भरपूर लोक फिरतायत मार्केटमध्ये, कमजोरी वाटते, सेक्स नीट होत नाही, डायबिटीज झालाय, थकून जातो, त्यांना कॉर्डिसेप सप्लिमेंट द्या. पण हे तेवढ्यासाठी नाहीये. ओव्हरऑल स्टॅमिना, एनर्जी. एनर्जी म्हणजे अरे देव, जिवंतपणा. तुम्हाला असं गळून गेल्यासारखं कसं काय वाटतं, पॉवर का नाहीये. ओके, सगळं ऑटोमॅटिक लाईफ असताना, घरात सगळं ऑटोमॅटिक मशिनरी असताना तुम्ही थकताय कसे काय. त्याच्याकरता तुम्हाला अजून एक गंमत सांगू का. समजा तुम्ही एखादी मोटरसायकल बघता, ती किती सीसी असते, 100 सीसी. कार घेतली 800 सीसी, एसयूव्ही कार घेतली तर 1000 सीसी, ऑडी घेतली तर तुम्ही 2500 सीसी. इंजिनचं सीसी कसं वाढतं, इंजिनचं सीसी वाढतं त्याच्या कपॅसिटीवर. माणसाचं सीसी कसं वाढवायचं, माणसाची ताकद कशी वाढवायची, अरे कॉर्डिसेप खाऊन. कॉर्डिसेप खाल्लं की वाव, धिंगाणा, पॉवर, एनर्जी, भरपूर काम व्हायला लागेल, थकवा अजिबात नाही येणार नाही. त्याच्याकरता कॉर्डिसेप मजबूत खा, हार्ट मजबूत राहायला लागेल. इन्फ्लेमेशन होतंय, लगेच इन्फेक्शन आहे, जळजळ होतंय, आगाग होतीये, युरिन मध्ये, टॉयलेट मध्ये, अंगाला पित्त उसळते, माझं पित्त उसळले, आता मला राग येतोय, माझी सटकली आहे आणि माझं काम नीट होत नाही, शांतता नाही जीवनामध्ये, कॉर्डिसेप्स खा, शांत व्हा. ओके, त्याच्याकरता प्रोडक्ट वापरा. आणि नरिश युअर माइंड, अनलॉक युअर ब्रिलियन्स. सगळ्यात महत्वाचं तुमचं मन. मन शांत राहण्यासाठी तुम्ही काय करता. मी फक्त फेसबुक आणि बघतो
आणि हे बघतो ह्या चॅनलला काय चाललंय, तिकडं काय चाललंय, इकडं काय चाललंय. मन शांत होण्याकरता शांत राहावं लागेल. शांत असण्यासाठी शरीर निरोगी असेल तर त्याच्यामध्ये निरोगी मन राहतो. म्हणून आपल्याकडे लायन्स मेन नावाचं एक मशरूम आलंय. मेंदूच्या संबंधित जर तुम्हाला कुठलेही आजार असतील, म्हणजे चिंता, एन्झायटी, डिप्रेशन, फर्टिगो, इपिलेप्सी, मोटर न्यूरॉन डिसीज MND, किंवा हायपर टेन्शन, चिडचिड होते, डोकं कायम गरम होतं, अस्वस्थपणा वाटतो, शांत वाटत नाही, ह्या सगळ्या 10वी आहे, 12वी आहे, ओके, पोरग 10वी 12वीला आई वडिलांचा बीपी वाढत चाललाय. काय नाटक आहे नवीनच. कुछ तो मजा आहे सब जिंदगी में. आपल्या आई वडिलांना माहितीच नव्हतं पोरग कितवीला चाललंय. आताच्या आई वडिलांना अख्खा सिलेबस पाठ झालाय. उद्या काय, परवा काय, तेरवा काय. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं लायन्समेन द्या. मुलांना फायदा व्हायला लागेल, बुद्धिवर्धक आहे, मेंदू चांगला राहायला लागेल, फिट येते, दातखिळ येते. पॅरालिसिस झालाय, डोकं दुखत राहते, ठणकत राहते, मुलं रात्रभर जागतायत, भरपूर अभ्यास करतायत, आणि मग झोप होत नाही, आणि मग त्याचा स्ट्रेस राहतो डोक्यामध्ये, आणि मग ते तसंच बॉडी कमजोर पडत जाते. म्हणून तुमच्या मेंदूचं टॉनिक लायन्समेन हे द्यायला सुरुवात करा. हे ब्रेन हेल्थ करता चांगलं आहे. सूज कमी व्हायची असेल तर, ज्यांना ज्या ठिकाणी कुठं सूज आली असेल ती सूज कमी करण्याकरता लायन्समेन काम करायला लागेल. प्रतिकारशक्ती चांगलं वाढवतं, पचन चांगलं करतं. नर रिजनरेशन, ज्या मेंदू जेवढं मला पहिलं लक्षात राहत नव्हतं, लायन्समेन खायला लागलो, माझ्या लक्षात भरपूर राहायला लागलो, मला काय आठवत नव्हतं, मला भरपूर आठवायला लागलो, आणि मला आता भरपूर मार्क पडायला लागले. लायन्समेन खा ना बाबा, 10वी 12वी सुरू झाली ना तुमची आता, ओके. तुमच्या लक्षात राहत नाही काय खाल्लं होतं, कुठं जायचंय, कोणाला किती वाट्याने पैसे दिले होते, कोणी पैसे नेले, त्याच्याकरता पहिल्यांदा लायन्समेन खा. अँटीऑक्सिडंट मूड और मानसिक स्वास्थ्य में सुधार लाता है. तुमचा मूड चांगला करण्यासाठी, मेंटल हेल्थसाठी तुम्हाला द्यायचंय लायन्समेन. आणि तुम्हाला जर संभाव्य भीती वाटते, पोटेन्शियल कॅन्सर प्रिव्हेन्शन, खास करून महिला, युट्रस कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, किंवा आजकाल महिलांना हार्ट अटॅक काही सुरू झालंय, काय माहित नाही, भरपूरच महिला काम करायला लागल्या सगळ्या. त्याच्यामुळं तुम्हाला जर काय नको असेल, मानसिक शांतता पाहिजे, तर लायन्समेनच्या गोळ्या खायला सुरुवात करा. आणि सगळ्यासाठी घरातलं पहिले गोड तेल बदला. हो, गोडे तेल का बदला म्हणतोय मी, तुम्ही आणताय सूर्यफूल, जेमिनी, शेंगदाणा, सगळ्यात भेळ मिसळ आहे, ओके. ओरिजिनल काही मिळत नसतं मार्केटमध्ये. तुम्हाला पाहिजे स्वस्त, स्वस्त खाणी स्वस्त मारा, दवाखान्यात भरपूर पैसे घालवा. सध्याचा ट्रेंड चालू आहे, आम्ही स्वस्तातलं तेल खातो, आणि आमच्या घरी बीपीच्या गोळ्या चालू आहेत, आमच्या इकडं अटॅक आला, आणि आमच्या इकडं ह्यानी माणूस गेला, वजन वाढत चाललंय, हार्मोनियम बॅलन्स झालाय, थायरॉइड कमी होत नाही. का कमी होत नाही? तुम्ही गोड तेल बदलत नाही. म्हणून आपलं गोड तेल का बदलायचं? कारण ते कमी जळतं, कमी लागतं, त्याच्यात कुठलं प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं नाही. अँटीऑक्सिडंट किती आहे? 15,000 ppm. बघायला तरी मिळालं होतं का कधी? डीएक्सनचं नशीब माना, आभार माना, ब्रँडेड प्रोडक्ट खायला मिळत आहेत. ब्रँडेड व्हा, क्राउन अँबॅसेडर व्हा. आणि ट्रान्सफॅटच त्याच्यामध्ये नाही, चिकटपणा कसलाच नाही, त्यामुळे रक्तवाहिन्या चिकट होत नाही, आतून बाहेरून निर्मळ राहाल, ओके. नाही निर्मळ जीवन काय करेल साबण. तुम्ही ज्यात गोड तेल वापरता, भांडी खरकटी होतात, चिकटपणा आत राहतोय पोटामध्ये, मग पोट साफ होत नाही. मग राईस ब्रँड खा, चांगलं पोट साफ व्हायला लागेल. टूथब्रश आला आमच्याकडे, बांबूचा ब्रश आहे, 85 रुपयाला. अरे 35 PV, जोक आहे का काय? त्यामुळे पीव्ही पण मिळणार, आणि बायोडिग्रेडेबल, केमिकल फ्री, इको फ्रेंडली, सॉफ्ट ग्रिसल, ओके. सगळ्यात महत्वाचं, त्यामुळं आपला बांबूचा ब्रश वापरा. हे मिळायला लागेल तुम्हाला 35 PV, 40 SW. किती धिंगाण आहे राव. तुम्ही जिथं डीएक्सएलला पैसे द्याल ते तुम्हाला पीव्ही देऊन चाललंय. सगळ्यात महत्वाचं, ज्याला पीव्ही असेच प्रोडक्ट मला वापरायचे. टूथपेस्ट तर घराघरात बदला. डेंटिस्ट लोक तर फुल छापतायत आजकाल. एक दात काढला 3,000 रुपये, रूट कॅन 3,000 पण सांगतायत, 20 पण सांगतायत, 22 पण सांगतायत. काय लोक अख्खी कवळी बदलतायत, 70,000. अरे राजानो, टूथपेस्ट बदलायला काय त्रास आहे तुम्हाला? गॅनोडर्माची टूथपेस्ट जर वापरली तर दातांचे प्रॉब्लेम तर 100% सॉल्व्ह होतीलच, पण दातासोबत दातांचे प्रॉब्लेम, टॉन्सिल, थायरॉइड, पोट दुखतंय, भाजलं, कापलं, खरचटलं, जळवात, डायबिटीज, सर्दी, कफ, खोकला, इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन, डोक्यात साय पडली, अजून काय काय सांगू तुम्हाला, बालदामा, सगळं पेस्ट बरं करतंय.
पेस्ट घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? अरे नुसतं छोटी पॅकेट घेऊन 60 बाजार भरत चालायचं, नुसता धिंगणा होतोय. फक्त तुम्ही पॉवरफुल व्हा, तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसा, लोकांचा विचार नका करू, तुम्ही तुमचा विचार करा आणि चांगलं विका. नीमची गोळी कोणाला द्यायची? डायबिटीस पेशंटला द्यायची, ज्याच्यावर त्वचेला कसला पण आजार झालाय, पित्त उसळलंय, सोराशी सांगितलाय, खरूज झालीये, पिंपल, त्याच्यानंतर इचिंग होतं, घामलं येतो, घामाचा वास येतो, नीमच्या गोळ्या खायला द्या. ब्राह्मी, मेंदूच्या निगडीत आजार, लायन्स मेन आणि ब्राह्मी एकच आहे. गिलोय, गुळवेल, ॲलर्जी, क्लायमेट चेंज झालं, इम्युनिटी वाढण्यासाठी. अश्वगंधा, एनर्जी, पॉवर, स्टॅमिना, डायबिटीस, मसल क्रॅम्प, जिमला जाताय, वर्कआउट करताय तर अश्वगंधा. ब्लॅक क्युमिन, ॲलर्जी, स्किनचे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर युट्रसचे प्रॉब्लेम, त्याच्यानंतर तुम्हाला अजून लिव्हरसाठी चांगला आहे, सगळ्यासाठी चांगला आहे ब्लॅक क्युमिन. आणि त्रिफळा, वातापित्त कप बॅलन्स करण्यासाठी. हिमालयन पिंक सॉल्ट, अरे मीठ सुद्धा बदला, मिठात सुद्धा भेसळ आली. मग ह्या मिठाचे फायदे काय होतात? मिठामध्ये आपल्या 80 प्रकारचे मिनरल्स आहेत. मिनरल्स म्हणजे खनिज. काय करतं ते? आपल्या बॉडीतलं पाणी मेंटेन ठेवतं, त्यामध्ये अतिरिक्त पाणी साठवून देत नाही. तुम्ही काय लोक बघितली का? सिंधी लोक असतात बघा, थुलथुलीत, नुसतंच वजन डुडुडू बॉडी हलत राहते. ह्याचा अर्थ त्यांनी जेवणातलं पहिले मीठ बदलायला पाहिजे. ओके. आणि हेल्थ कंट्रोल वॉटर लेवल्स इन द बॉडी. 12 रिड्युसेस रिस्क ऑफ सायनस प्रॉब्लेम. ज्यांना सर्दी, ब्रॉन्कायटिस, सायनस आहे त्यांना कमी सायनस कंट्रोलमध्ये करण्यासाठी मीठ बदलायला पाहिजे. त्याच्यानंतर काय करतं? हेल्थ बॅलन्स इलेक्ट्रोलाइट्स, म्हणजे तत्पर राहण्यासाठी, अलर्टनेससाठी. अजून काय? प्रमोट स्टेबल पीएच लेवल. पीएच लेवल म्हणजे ऍसिडिटी. तुम्हाला जर ऍसिडिटी होत असेल ना, तोंडात ऍसिडिटी आहे, पोटामध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन आहे, लगवीच जळजळ होते, ओके, हे जे काय प्रॉब्लेम्स असतील ना पीएच इम्बॅलन्सचे, त्यासाठी मीठ फायदेशीर आहे. मेंदूसाठी चांगलं आहे पिंक सॉल्ट. अजून कशासाठी चांगलं आहे? रक्तातली साखर कंट्रोल करायला चांगलं आहे, एनर्जी वाढते मीठ खाल्ल्यामुळं. प्रमोट्स इन्क्रीज द ऍब्सॉर्प्शन ऑफ, जे तुम्ही खाताय, पिताय, जेवताय ते शोषून घेण्यासाठी तुमच्या बॉडीमध्ये सोडियम क्लोराईड पाहिजे, ते मिठातनं चांगल्या क्वालिटीत जायला लागेल. मदत करतं व्हॅस्क्युलर हेल्थ, म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्या, हृदयाचा मित्र म्हणून आपलं पिंक सॉल्ट काम करायला लागतं. अजून रेस्पिरेटरी, सर्दी, कफ, खोकला, श्वास नीट घेता येत नाही, पूर्ण ब्रिदिंग घेता येत नाही, हार्दच चालते, मीठ बदला घरातलं. सायनसचा प्रॉब्लेम जातो. क्रॅम्प येतात, हातापायात गोळे येतात, पाठ चमकली, कंबर चमकली, जाता जाता ठेच लागली, माय कंबर लचकली, क्रॅम्पिंग, तिथं पण पिंक सॉल्ट वापरा. त्याच्यानंतर हेल्दी बोन्स. हेल्दी बोन्स म्हणजे हाडं मजबूत राहण्याकरता, हाडं टिसूळ झालीत, हाडं कमजोर झालीत, ओके, हाडांचा भुगाच होतोय, चुराच होतोय, मीठ बदला, पिंक सॉल्ट. झोप नीट लागत नाही, पिंक सॉल्ट बदला. सपोर्ट्स लिबिडो. लिबिडो म्हणजे कोलेस्ट्रॉल लेवल, ओके, तुमचं रक्त अति पातळ झालंय, अति घट्ट झालंय, ओके, त्यासाठी तुमच्या रक्तातला लिबिडो. लिबिडो इथं पण असतो बरं का महिलांना, सगळ्यात महत्वाचं हे पिरियडचा प्रॉब्लेम, त्याच्यासाठी मीठ महत्वाचं आहे. रक्ताभिसरण चांगलं करतं, किडनी चांगली ठेवतं, पित्ताशयातले खडे घालवतं, अजून बॉडीतलं पाणी मेंटेन ठेवतं, चयापचय क्रिया वाढवतं. मीठ, पिंक सॉल्ट 800 ग्रामचा डबा है, 200 ग्रामचा डबा है, जिंदगी सुहानी बन जाएगी अगर डिएशन के साथ काम करोगे तो. थोड़ा खाना शुरू कर दो ईमानदारी से. काय करतं बघा मीठ. पोस्टर बनवा, पोस्टर, फोटो काढा. 84 प्रकारचे आहेत मिनरल्स. चांगली झोप यायला लागेल, बीपी कंट्रोलमध्ये राहील, श्वसन संस्थेचे आजार घालवतं, मसल क्रॅम्प कमी करतं, हाडं मजबूत करतं, पीएच बॅलन्स चांगला करतं, बॉडीतला कचरा, टॉक्सिन, केमिकल बाहेर घालवतं, रक्तातली साखर कंट्रोल करतं. असं मीठ कधी कोणी सांगितलंय का रे तुम्हाला? डिएशन करता टाळ्या वाजवा आणि प्रोडक्ट खायला सुरुवात करा. चांगलं खा, चांगले व्हाल आणि स्वस्तातलं खाल, स्वस्तात माराल. असं करू नका. चांगली क्वालिटी का, इम्युनिटी वाढवा, प्रोडक्ट वापरा. डायना क्लीन कपड्यासाठी, पिंक सॉल्ट आपल्या पोटासाठी, हे सगळे प्रोडक्ट वापरा. डायना क्लीन 390 रुपयाला 1 लिटर, ओके. त्याच्यात कंडिशनर पण आहे, कपड्यांचा स्मेल पण येतो, कपडे शुभ्र होतात, त्याच्यामुळे हे वापरू शकता. आणि कंबुचा, पोट साफ करा, पोटात भरपूर घाण साठली सगळ्यांच्या. रिसोर्स ऑफ प्रोबायोटिक्स म्हणजे काय? प्रोबायोटिक्स म्हणजे तुम्हाला सांगू का? कधी गावाकडे गेला होता का शेतामध्ये?
शेतात गांडूळ असतं, गांडूळ असते की नाही, गाईचं शेण, ओके, प्राण्यांचं शेण, आपण मेंढरं बसवतो शेतामध्ये, ते शेताचं झालं प्रोबायोटिक, सगळ्यात महत्वाचं चांगलं खाद्य. तसं माझ्या बॉडीमध्ये प्रोबायोटिक असायला पाहिजे. पण वडापाव, पिझ्झा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय काय खाताय ते नको नको, ते स्वस्तातले मटेरियल, सगळं टॉक्सिक मटेरियल, केमिकल, पालेभाज्या, त्यामुळे प्रोबायोटिक बॉडीतले मारतात. आणि जी लोक आजारी पडतात ना, डॉक्टर त्यांना हे अँटीबायोटिक देतात, त्याच्यामुळे तुमचं डायजेशन बिघडतं, प्रोबायोटिक बॉडीत राहतच नाही. त्याच्यामुळे आपल्याकडं कंबूच्या नावाचं एक ड्रिंक आलंय, गट हेल्थ ड्रिंक, पोट चांगलं ठेवतं. ते तुम्हाला रेडीमेड 30 प्रकारचे हेल्दी बॅक्टेरिया पुरवतं. त्यामुळे तुम्ही एनर्जेटिक होता, तेजस्विक होता, प्रतिकारशक्ती वाढते, एनर्जी वाढते. डेली 1 बॉटल प्यायला सुरुवात करा, डेली 1 बॉटल धिंगाणा. लोक देशी पिऊन पिऊन संसार गेला लोकांचा, घरदारे विकली लोकांनी आणि लिव्हर कॅन्सर होऊन मेले. कंबोच्या पिऊन असं होणार नाही, कंबोच्या पिऊन करोडपती व्हाल, कंबोच्या पिऊन फॉरेन ट्रिपा करायला लागाल, क्राऊन अँबॅसिडर व्हाल. कंबोच्या एक ब्रँड जरी पकडला ना तुम्ही नुसता बदलायचा, तरी चेंज धिंगाणा होऊ शकतो. कंबोच्या महिलांना चालतं, मुलांना चालतो, मुलींना चालतो, म्हाताऱ्यांना पण चालतो. आणि महिलांना खास करून ज्यांना ॲब्डोमेन पेल्विस, बिंबीच्या खाली युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन जिथं कुठं असेल, पीसीओडी, पीसीओएस, पिरियड येत नाही, बाळ होत नाही, कंबोच्या प्यायला सुरुवात करा. त्याच्यामुळे कंबूचा क्या है, कंबूचा एक प्रोबायोटिक ड्रिंक है, इसमें खास क्या है, वास्तव में काफी अद्भुत चीज है. आणि सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स आहेत. कुठलं कुठलं आहे तत्व याच्यात आहे, स्कोबी. स्कोबी म्हणजे काय, सिम्बायोटिक बायोकल्चर ऑफ बॅक्टेरिया आणि ईस्ट, जे बॉडी लागतं ते सगळं याच्यामध्ये आहे. इसे एक बार जरूर इस्तेमाल करें, आप इसकी टेस्ट और स्वास्थ्य लाभ से हैरान हो जाएंगे. पहिले 2-3 दिवस प्यायला कसं तरी लागतं, पण नंतर तुम्हाला भरपूर पिऊ वाटतं. इट इज अ गिल्ट फ्री ड्रिंक, महिलांनी प्यायला काय हरकत नाही. नाहीतरी काय काय ठिकाणी महिलांनी आज प्यायला सुरुवात केली. आजकाल चौकात चौकात उभ्या राहतात बघा, काय काय हिंजवडीला इकडे तिकडं, ओपन पोरांच्या बरं दारू पितात. अरे ते पेण्यापेक्षा कंबूच्या प्या, होणारी पोरं तरी चांगली होतील. हा, त्या पोरांच्या तर काही कमजोरी येणार नाही. त्याच्यामुळे कंबूच्या प्यायला काय हरकत नाही. कंबूच्या काय काय करतो, अंगातले इन्फ्लेशन कमी करतो, अल्सर कमी करतो, पोटातले जंत घालवतं, कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये ठेवतं, बद्धकोष्ठता घालवतं. अजून काय करतो, हृदयासाठी चांगलं आहे, डायबिटीस कंट्रोल करतो, याच्यानी साखर वाढत नाही, साखर कंट्रोल करतं कंबुचा. ओके, कॅन्सरला प्रिव्हेंट करतो आणि एनर्जी वाढवतं. त्याच्यात कुठलाही आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही, फ्लेवर टाकलेला नाही, प्रिझर्वेटिव्ह नाही. त्यामुळे कंबुचामध्ये काय आहे, पॉलिफिनॉल्स, म्हणजे काय, अँटी कॅन्सर, व्हिटॅमिन बी, ज्यांना कमतरता त्याला व्हिटॅमिन बी मिळायला गेले, व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी कमी असलं तर दातातनं रक्त येतं, हिरड्या दुखतात आणि तुमचे केस लवकर जातात, तुमची हाडं कमजोर होतात, तुमची त्वचा सुरकुतली व्हायला लागते. व्हिटॅमिन सी कशात असतं, संत्री, मोसंबी, आवळा, ओके, आंबट पदार्थ आणि कंबुचा. अँटीऑक्सिडंट आहे, ऑर्गॅनिक इन्झाईम्स, पाचक रस, पोटातले आजार बरे व्हायला लागतील. व्हायटल अमायनो ऍसिड, खाल्लेलं अन्न पचण्यासाठी अमायनो ऍसिडची गरज असते. सगळं हे कंबुचामध्ये प्यायला सुरुवात करा. त्यामुळे हा कंबुचा काय काय बरं करतो, कॅन्सर, डायबिटीज, बॅड कोलेस्ट्रॉल, संधिवात आणि पोटातले अल्सर बरे करतो. त्याच्यानंतर व्हिटॅमिन सी साठी रोझेलच्या गोळ्या पण आहेत बरं का आपल्याकडं, रोझेलच्या गोळ्या खाऊ शकता. आपल्याकडं हळद आहे, हळद, आपल्या हळदीमध्ये कर्क्युमिन सगळ्यात जास्त आहे, 10. त्यामुळे आपली हळद स्वयंपाकात वापरा, भाजीत वापरा. हळदीचं पाणी गरम पीत जा, घशाला चांगलं असतं, हळद स्किनला चांगली असते. सगळ्यात महत्वाचं चिली पावडर आहे, च्यवनद्रव्य काढा सुद्धा आपल्याकडे आलाय. ज्या लोकांना मोरंजी महाग वाटतं, नोणी महाग वाटतं, त्यांनी लिक्विड न्यूट्रिशन घ्या ना, च्यवनद्रव्य काढा. त्याच्यामध्ये आयुर्वेदातल्या सगळ्या जडीबुटी टाकल्यात आणि 1 लिटरची बॉटल आहे, फक्त 950 रुपयाला आहे. त्याच्यामुळे एक महिनाभर जाता आरामात. च्यवनद्रव्य काढा कंपल्सरी प्या. ज्या लोकांना प्रोटीन अंगावरचं जातंय, संधिवात आहे, सांधेदुखी आहे, कमजोरी आहे, अशा लोकांचा वात पित्त कफ बॅलन्स करण्याकरता च्यवनद्रव्य काढा मजबूत चाललाय सध्या, हे वापरा. सुंदर शीतोपॅन सिरप, सर्दी कफ खोकला, हे कफ सिरप आहे. त्याच्यामध्ये त्रिकूट टाकलंय, मध टाकलंय, हळद टाकलीये, शीतोपलादी चूर्ण टाकलंय. खूप सर्दी कफ झाला तर दिवसातनं 3 चमचे भरपूर प्यायला सुरुवात करा. सध्या सर्दी, खोकला, ॲलर्जी आजार भरपूर वाढत आहेत, त्याच्यामुळे सिटोपॅन कफ सिरप घरात असायला पाहिजे. थोडक्यात काय, डीएक्सन आपल्या घरात आले, जे माझे पैसे दुकानात जायचे असे सगळे प्रोडक्ट मला डीएक्सन मध्ये मिळतात.
डीएक्सन एक पैशाचं झाड आहे. त्यामुळं डीएक्स मध्ये जे झेपते ते वापरा. 150 रुपये वालं, 200 रुपये वालं, 500 रुपये वालं, 800 रुपये वालं. पण हे ब्रँड वापरा, ब्रँड लोकांना प्रमोट करा, लोकांना सांगा मनी इज इम्पॉर्टंट फॉर लाईफ. पैसा अत्यंत महत्वाचा आहे. जॉईन अवर डीएक्सन फॅमिली टू मेक मनी. टू मेक मनी. पैसे कमवायसाठी डीएक्सन मध्ये या. डॉक्टरांची भरती करायला जाऊ नका. तुमच्या घरी डॉक्टर आलाच कसा, डॉक्टरला पैसे गेलेच कसे, इमानदारी सांगतो डीएक्सन तेवढं खाल्लं नाही, खात नाही, प्रमोशन केलं नाही, तळमळीने काम केलेलं नाही. डीएक्सन रिअली चेंज अवर लाईफस्टाईल. डीएक्सन अनपढ बिंढोक लोकांची लाईफस्टाईल जर बदलू शकतं, तर माझ्या पुणे मुंबईच्या लोकांना, शिकले लोकांना, मराठी लोकांना लाईफ का नाही चेंज करणार? अरे निग्रो लोकांचं लाईफ चेंज झालं, इकडे मोरोक्को, पेरू, बोलिव्हिया. अरे काय लोक आहेत ती, त्यांच्यापेक्षा आपला मराठी स्वाभिमान किती लोक भन्नाट आहेत राव. ओके. अख्ख्या जगाचं टेन्शन आपण घेतो, आपल्या छाडाडावर झेलतो सगळे. मग आपली लोक श्रीमंत का नको व्हायला? विचार श्रीमंत करा, सोच श्रीमंत करा, प्रोडक्ट वापरा. आणि मग श्रीमंत होण्यासाठी आपला जन्म झालाय. इन्व्हेस्ट इन युअर हेल्थ. आपल्या आरोग्यासाठी आपण पैसे खर्च करतोय. आपली बायका पोरं दवाखान्यात जायला नको, आपली मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, आपल्या बायकोला पाहिजे तशी लाईफस्टाईल एन्जॉय करता यावी, त्याच्याकरता फूड सप्लिमेंट आर मच चीपर दॅन हॉस्पिटल बिल्स. म्हणजे डीएक्सनचे प्रोडक्ट हॉस्पिटलच्या बिलापेक्षा कितीतरी कमी पैशात मिळतात रे. मला वाईट वाटतं, गोर गरीब लोक 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 5 लाख बिल करतात राव. डीएक्सनचं जिंदगी तेवढे पैसे कधी घेत नाही खायला. आणि प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्याकरता डीएक्सनच्या सभासदांनो, तुम्ही जीव लावून काम करा. लोक अज्ञान आहेत, त्यांना अहंकार आहे. ओके, त्यांना माहिती नाहीये, त्यांच्या माफ करा. आणि तुम्ही चांगल्या चांगल्या गोष्टी पसरायचा प्रयत्न करा आणि त्यांना द्यायचा प्रयत्न करा. एक दिवस तुमचा रिटर्न, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्की मिळायला लागेल. ऍड न्यू करिअर इन युअर लाईफ. तुमच्या लाईफमध्ये एक नवीन करिअर, पार्ट टाइम, फुल टाइम, ऑल टाइम, लाईफ टाइम करिअर मिळतंय तुम्हाला. तुमचा एक मस्तपैकी जॉईन होऊ शकता. ज्यांनी तुम्हाला डिरेक्शन सांगितले त्यांचे आभार माना. आणि तुमच्या स्वतःच्या गावामध्ये माय होम माय शॉप डिरेक्शन चालू करा. सगळ्यात महत्वाचं, फ्युचर डिपेंड्स ऑलवेज ऑन आवर चॉईस. तुम्ही आतापर्यंत नवरा निवडला, शाळा निवडली, गाव निवडलं, कंपनी निवडली, सगळं तर निवडलं. तुम्ही कुठे निवडून आलाय? कुठं आमदार खासदार झालाय? झाले काय धड कामं करतायत? ओके, ते पण लोकांना लुटायची कामं करतात. डीएक्सन लोकांना लुटतच नाही, लोकांना आयुष्य परत त्यांचं कमबॅक करून देतं आणि त्यांचं लाईफ घडवतं. सगळ्यात महत्वाचं. त्यामुळे मी चांगलं काम करा. डीएक्सनचं स्वराज्य सुराज्य आपण निर्माण करू. एक दिवस पुऱ्या हिंदू जगामध्ये डंका वाजेल मराठी माणसांचा. पण तुम्ही इमानदारीत कामाला सुरुवात करा आणि बिंदास टेक होल्ड ऑफ युअर फ्युचर. तुमचं भविष्य तुमच्या हातात घ्या. कुठे जॉईनिंगचा फॉर्म, कुठे आधार कार्ड फोटो इमिजिएट द्या तुमच्या अपलायनला. ज्यांनी तुम्हाला मिटिंगला सांगितलेलं त्याला द्या. डू द डीएक्सन बिझनेस नाव. आज आता ताबडतोब साइन अप करा. प्रोडक्ट खायला सुरुवात करा. दिवसाची सुरुवात बदला आणि जीवनाचा क्लास बदला. चेंज युअर ब्रँड. फालतू ब्रँड वापरून वापरून तुमचे दवाखाने सगळे भरत चाललाय. हे पहिलं बदला. आपल्या घरात प्रोडक्ट चांगले चांगले वापरा. लोकांना सांगायला सुरुवात करा. अगदी छोट्या प्रोडक्ट पासून, चहा, पेस्ट, साबण, स्पिरुलिना, ह्याच्यातनं तुम्ही चेंज करू शकता. न्यूट्री ऑइल भन्नाट आहे, हे वापरायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला सांगायचंय, या महिन्यामध्ये आपल्याकरता रिवॉर्ड रिडिम्शन जबरदस्त ऑफर कंपनी आणली आहे. या महिन्यात जेवढ्या किमतीचे प्रोडक्ट तुम्ही खरेदी कराल, तेवढे अख्खे पैसे तुम्हाला 6 महिन्यात किंवा वर्षभरात तुम्हाला परत मिळू शकतात. म्हणून या महिन्यामध्ये बिल करायची संधी सोडूच नका. जमतील तेवढी बिल करत जा. 30 तारखेपर्यंत किती पण बिल केली तरी चालतील. आणि 12,000 रुपयाचं बिल जर झालं त्याच्या आतमध्ये, तर 6 महिन्यात रिटर्न मिळेल. 12,000 रुपयाच्या वर झालं तर अख्ख्या वर्षभरात आहे त्या डिस्काउंट प्राइस वर परत डिस्काउंट 10% मिळेल. अशी कुठली कंपनी करते रे बाबा? कोण नाही करत आहे. त्याच्यामुळं धन्यवाद म्हणा, कामाला सुरुवात करा. आपण सगळं काय करूया. आणि मग ह्या गोष्टी जर तुम्ही केल्यात तर तुम्हाला सगळं काय मिळायला लागेल. ओके, एवढंच मला सांगायचं. आजची मीटिंग आपण इथं संपूया. ओके, थँक्यू. आणि मग तुम्ही आपण गप्पा पण मारू शकतो. थांबा जरा.